दिवसाची सुरुवातीशी बरोबर हल्ली सेल्फी काढण्याचं खूप फॅड आहे. त्याच्याबरोबरच छोटे छोटे व्हिडिओ काढण्याचं खूप फॅड आलेलं आहे आणि मग ते यूट्यूबवर टाकायचं. आणि अशा ह्या फॅडमुळे किंवा अशा ह्या वेडामुळे लोक अगदी धोक्याच्या ठिकाणी जाऊनसुद्धा व्हिडिओ शूटिंग करत आहेत. कुठे वादळ आलं आहे तर अगदी जवळ जाऊन त्याचं शूट करायचं. कुठे पूर आलेला आहे अगदी त्या ठिकाणी जवळ जाऊन त्या पुराचा शॉट घ्यायचा. कोणी एका कड्यावर उभं राहून मग तसा शॉट घेत आहेत आणि ह्यामुळे आपलं जीवन धोक्यात येत आहे. काही दिवसापूर्वी पण आपण वाचलं असेल की एक तरुणी कड्यावरून फोटो काढत असताना किंवा व्हिडिओ काढत असताना खाली पडली. आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो की बऱ्याच वेळेस अशा धोकादायक गोष्टींच्या खूप जवळ जातो. आपल्याला वाटतं काही होणार नाही, परंतु त्या धोकादायक गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या जीवावर म्हणजे आपला जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि आपण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये सुद्धा आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा पापाबरोबर किंवा मोहाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं मी खूप सक्षम आहे, मी खूप व्यवस्थित आहे, पाप आहे त्याच्या कितीही जवळ गेलो, मोहाच्या कितीही जवळ गेलो तरी मला काही होणार नाही असं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं. आणि तो जो गर्व असतो तो आपल्याला शेवटी पापामध्ये पाडतो. तो मोह जो असतो हा आपल्याला आध्यात्मिक गोष्टीपासून दूर करतो. आणि ह्याचमुळे आपण ह्याबद्दल वाचतो. नीतिसूत्र बघा, नीतिसूत्र संपूर्ण पुस्तक जे आहे हे आपण कसं आपलं जीवन जगावं, कशा प्रकारे आपण देवाच्या जवळ जावं, कशा प्रकारे आपलं रोजचं जे जीवन आहे ते कशा प्रकारे आपण शुद्ध ठेवू शकतो ह्या प्रकारे नीतिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. प्रोवर्ब्स चं पुस्तक आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. देवाला वाटतं आपला नाश होऊ नये कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आणि देवाची जी कृपा आहे वचन प्रोवर्ब्स बघा, नीतिसूत्र ह्याच्यामध्ये वचन असं सांगतं की स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, देवाचं मार्गदर्शन घ्या. देव आमच्यावर प्रेम करतो, देवाची कृपा घ्या, त्याचे शिक्षण घ्या व त्याच्या मार्गदर्शनाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन हे आहे आपल्यासाठी. नीतिसूत्र ह्याचा 3रा अध्याय 7वं वचन, प्रोवर्ब्स चॅप्टर 3 and verse 7. तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.